माझी एंट्री म्हणजे मीच म्हणलं हा हिरो आला असंच झालं मला. जास्त नाही 26 किलो कमी केलंय. बापरे. म्हणून 26 वर्षाच्या अशा कवळ्या मुलाचा मस्त रोल मिळाला मला खूप आधी कळलं की निवेदिताताई ह्यामध्ये कृष्णही करणार आहेत. मग तर माझी प्रार्थना अजून वाढली. त्यांच्या शेजारी फक्त भाला घेऊन जरी उभं राहायचं काम असेल 2 वर्ष तरी करू. 1-2 प्रोजेक्टच्या वेळी मी आईला सांगितलं की मी हे करतोय आता. आई खुश झाली. आईने सगळ्यांना सांगितलं पण की असं असं करतोय. ते पण होऊ शकलं नाही. त्यामुळे ह्यावेळी काय केलं होतं माहिती मी आईला सांगितलंच नव्हतं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. कृष्णाईच्या लेकी ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि रोहित माझ्यासोबत आहे. आणि रोहित, तुला पाहून खूप छान वाटतंय आणि एकदम दमदार असं कमबॅक केलंय. मला सांग, स्वतःचाच प्रोमो पाहून आधी स्वतःला कसं वाटलं होतं? नाही यार, तुला खरं सांगू, मी एक्सपेक्टच केलं नव्हतं. म्हणजे मला अपेक्षाच नव्हती की ना एवढं छान दिसेल. मला खूप आवडलं होतं. आवडलं पाहिजे, माणसाने स्वतःला आवडलं पाहिजे, पण मला खूपच जास्त आवडलो मी. माझी एंट्री म्हणजे मीच म्हणलं हा हिरो आला असंच झालं मला. माहिती आहे का, मी खूप खुश आहे. कारण ज्या मेहनतीने आम्ही 24 ते 26 तास प्रोमो शूट करत होतो आणि त्यानंतर जो आउटपुट मिळाला, सगळेच खूप छान दिसत आहेत. आणि प्रोमो ज्या पद्धतीने जो विचार करून बनवला होता त्यापेक्षा खूप बियॉन्ड दॅट गेला तो. सो ॲक्टर म्हणून छान वाटलंच, पण एक प्रत्येकाची एक सुप्त इच्छा असते आपला हिरो व्हावा यार. तर तो हिरोइझम मला त्यामध्ये दिसला ना. सो मग आता स्वतःकडून अपेक्षा वाढल्यात खरं तर. हो, पण मी असं ऐकलंय की या भूमिकेसाठी तू फार मेहनत घेतली आहे आणि डाएट वगैरे केलं आणि किती वेट लूज केलंयस? जास्त नाही 26 किलो कमी केलंय. बापरे. मी अगं 100+ गेलो होतो मागे. आणि मग आता 1 वर्षभरामध्ये आता मी 79 पर्यंत तरी आलोय. सो करतोय प्रयत्न. छान दिसलं पण माझ्या स्क्रीनवर. आणि म्हणून 26 वर्षाच्या अशा कवळ्या मुलाचा मस्त रोल मिळाला मला. सो चालू आहे डाएट, वर्कआउट पहिल्यापासून करतोच मी, पण ह्यावेळी थोडं जास्त सिरियसली घेतलंय आणि ते चालू आहे, मनापासून चालू पण आहे. आता आपण मध्येच बोललेलो आणि तेव्हा तू सांगितलेलं की खूप मध्ये आता पॉज आला होता आणि खूप स्ट्रगल सुरू होतं आणि त्यात असा झीकडनं फोन येतो आणि पुन्हा एकदा भूमिका विचारली जाते. मला सांग, तो क्षण तुझ्यासाठी कसा होता? नीलम, तुला सांगू, मी ऑडिशन्स देत होतो, कंटिन्यू ऑडिशन्स देत होतो, पण चॅनलमधून पण की याच्यासाठी योग्य असेल त्या दिवशी आपण याला बोलूया. मी ऑडिशन्स देत होतो. पण हा रोल ज्यावेळी मी स्क्रिप्ट हातात आली, ह्याचं कॅरेक्टर डिस्क्रिप्शन ऐकलं ना, त्यानंतर मी लिटरली बजरंगबलीकडे प्रार्थनाच करायला सुरुवात केली होती की मारुतीराया मला हा रोल मिळू देच. हनुमान चालीसाच म्हणायला सुरुवात केली होती 5, 7, 11 वेळा. मी मागेच लागलो होतो देवाच्या की मला हा रोल पाहिजे, कारण मला शंकर दिसतोय, मला तो दे, मी करेन चांगला. आणि ज्या दिवशी कन्फर्मेशनचा कॉल आला, मी ढासळून गेलो पूर्ण. मी रडलोच, कारण मला असं वाटलं की झी मराठी जेने आपल्याला उभं केलंय, त्या झी मराठीने परत एकदा एवढ्या लवकर संधी देणं ॲक्च्युली एवढं पॉसिबल नसतं. अगदी लगेच रिपीट. आधी लोकांनी आधीच्या कॅरेक्टरला विसरलं तर पाहिजे, पण झीने माझ्यावर परत विश्वास ठेवला. ते त्यांचं माझ्यावरचं प्रेम असेल, तो एक विश्वास असेल म्हणून. आणि ते मी परत प्रूव्ह करणार की तुम्ही विश्वास ठेवला ना, तर तुम्ही योग्य माणसावर ठेवलाय. आणि त्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत रोज, अगदी रोज. अगदीच. पण यात आता निवेदिता सराफ आहेत आणि त्यांच्यासोबत काम करणं, इथे मी प्रत्येकाशी जेव्हा बोलली सगळेच म्हणाले की आमचं स्वप्न होतं आणि मला असं वाटतं की ते प्रत्येकाचं स्वप्नच आहे. जेव्हा तुला समजलं की त्यांच्यासोबत तुला काम करायचं आहे, एकाच मालिकेत एकत्र काम करणार आहात, किती छान वाटत होतं. तो मुवमेंट कसा आहे? तुला सांगू, माझं कन्फर्मेशन खूप नंतर आलं. मला खूप आधी कळलं की निवेदिताताई ह्यामध्ये कृष्णही करणार आहेत. मग तर माझी प्रार्थना अजून वाढली. यार म्हणलं, शंकर कॅरेक्टर आपलं जवळचं आहे इथपर्यंत ठीक आहे, पण कृष्णाईच्या लेकीमध्ये कृष्णाईच त्या आहेत. आता त्यांच्या शेजारी फक्त भाला घेऊन जरी उभं राहायचं काम असेल 2 वर्ष तरी करू. एवढ्या त्या दिग्गज आहेत. त्यांनी लहानपण आपलं तेव्हापासून बघतोय आपण त्यांना. 30-40 वर्ष त्यांनी महाराष्ट्राला एंटरटेन केलंय. त्यांचं गोड हसू, त्यांच्या त्या चेहऱ्यातच आईपणा येतो जो. आणि त्या स्क्रीनवर असणं, त्यांच्या आसपास आपण उभं असणं, हे पण आपल्यासाठी ॲज अन आर्टिस्ट एक मोठा आशीर्वाद आहे. सो मी प्रे करत होतो लिटरली की जेव्हा कळलं निवेदिताताई ह्या शोमध्ये काम करत आहेत, मला ह्या सिरियल मिळवायचीच होती आणि मी खूप प्रार्थना केली त्यासाठी. मला असं वाटतंय तू मॅनिफेस्ट केलं आणि ते तुला मिळालं. ॲक्च्युली मॅनिफेस्टेशननी खूप काम केलं माझ्या ह्या जर्नीमध्ये, ह्या प्रोजेक्टच्या जर्नीमध्ये. कारण मला दिसायला लागलं होतं की आता हा कॉल येईल. मी कोणालाच सांगितलं नाही. ते मी तुला सांगतो नीलम, आता मी प्रार्थना करायचो ना बजरंगबलीला की मला हे असं होऊ दे. त्यानंतर मी रोज प्रॅक्टिस करायचो की आता मला हा कॉल आलाय. मी सोफ्यावर असा बसायचो, हे बघा, हे दाखवा तू. मी असं सोफ्यावर बसायचो, असा, इथे मोबाईल असा. हॅलो, थँक्यू सो मच सर, थँक्यू. हां ठीक आहे सर, ठीक आहे, कट. आणि मी पळत देवघरापर्यंत जायचो
आणि मोठ्याने देवाला म्हणायचो, देवा थँक्यू मला तू हा रोल दिलास. हे मी रोज करत होतो ऑडिशनपासून ते रोल मिळेपर्यंत. आणि ज्या दिवशी, आणि योगायोग बघा, ज्या दिवशी मला हा फोन आला ना त्या दिवशी मी असाच बसलो होतो, इथेच मोबाईल होता आणि तिथेच फोन आला, पण मी ते काहीच नाही करू शकलो. जे मी रोज प्रॅक्टिस करत होतो ना काहीच नाही करता आलं, कारण मी रडायला लागलो होतो. आणि देवासमोर जाऊन फक्त म्हणलं थँक्यू यार, आता काय बोलू आता. Yes, म्हणजे हे- शेवटी हे तू जे बरं मागितलं ते त्यांनी दिलं. त्यांनी दिलं म्हणजे दिलंच. ते माझ्या पदरात टाकलं, मी सांगतो काय, माझ्या पदरात टाकलं ते. या मालिकेत आहे ना आई आणि लेकीचं नातं आपल्याला पाहायला मिळतं. आणि जर मी तुला विचारलं की आईने दिलेला, आता आम्ही बघतोय प्रोमोमध्ये सल्ला देते आई, कृष्णाई या सगळ्या मुलींना, आईने दिलेला सल्ला आणि आईने पाहिल्यानंतर प्रोमोची प्रतिक्रिया काय होत्या त्या? माझ्या आईच्या, अगं काय झालं, मी मी मध्ये मध्ये काही प्रोजेक्ट्स करत होतो, ते हातातून जात होतं, सुटत होतं. असं 1-2 प्रोजेक्टच्या वेळी मी आईला सांगितलं की मी हे करतोय आता. आई खुश झाली, आईने सगळ्यांना सांगितलं पण की असं असं करतोय. ते पण होऊ शकलं नाही. त्यामुळे ह्यावेळी काय केलं होतं माहिती आहे, मी आईला सांगितलंच नव्हतं की मी हा प्रोजेक्ट करतोय. मी साताऱ्यात शूटला आलो, फक्त पूजाला आणि मला माहीत होतं. आई वडिलांना सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही. म्हणलं मी साताऱ्यात आलोय, एक काम आहे, शूटिंग आहे. त्यांना चालू होतं, काहीतरी गडबड चालू व्हायची, पण हा सांगे ना. आईने यूट्यूबवर टाकलं रोहित परशुराम, आणि कोणते तरी इथे साताऱ्यातल्या एका मुलीने यूट्यूबच्या एका पेजवर टाकलं होतं की साताऱ्यामध्ये अशी अशी मालिका सुरू झाली आहे, ज्यामध्ये अप्पीएमची कलेक्टरमधला रोहित परशुराम यामध्ये शंकर पात्र करतो. आईने आधीच ऐकलं होतं ते, पण मी आईला ज्या दिवशी सांगितलं त्याने ती रिॲक्ट झाली सरप्राईज झाल्यासारखी, आणि नंतर मला सांगितलं की बाळा, मला परवा दिवशीच कळलं होतं तू हे करतोय. कारण आईची धडपड होती की हा पोरगा काय करतोय नक्की, हा काय गडबड तर करत नाही ना. सो ती खूप जास्त खुश होती, कारण ती माझ्यापेक्षा जास्त ती वाट बघत होती की मी परत एकदा कधी येतो टीव्हीवर. Yes, आणि मला असं वाटतं की आत्ता आई मालिका पाहून जास्त खुश होणार आहे. सो प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे? मला सांगायला तुम्हाला हे आवडेल की ना, जसं अर्जुन म्हणून मी तुम्हाला एंटरटेन केलं मनापासून प्रयत्न करून, तसंच मी शंकरसाठी प्रयत्न करतोय. मीच नाही, माझी संपूर्ण टीम आणि द ग्रेट ज्येष्ठ आपल्या नायिका निवेदिता ताई यामध्ये कृष्णाईचा रोल करतायत. तर आमच्या सगळ्यांच्या मेहनतीसाठी, निवेदिता ताईंसाठी तुम्ही ही सिरियल नक्की बघा. 15 जूनपासून संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर. तुम्हाला खूप आवडेल. खूप छान असा विषय आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतोय. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.